सगळ्यापेक्षा आपण तो लवकर केला आणि आपण भांडवलातून त्याच्यामध्ये काहीतरी पैसे घातले. त्याच्यानंतर काय झालं, पुढे तुमचेच नेते म्हणजे आपल्याच नितीन गडकरींनी नंतर घोषणा केली की इथेनॉल बंद करायचं. बरोबर आहे, झाली का नाही चर्चा? त्याच्यानंतर जवळजवळ इथेनॉलचे भाव तर पडले, इथेनॉल तर 50% कमी केलं, पण त्याच्यानंतर नाना साखरे किती रुपयांनी कमी झाला, म्हणजे जो साखरे 37-38 रुपये जात होता, नाही 38 रुपयापर्यंत गेला होता. 38 जवळजवळ 250 रुपये ते 250-300 रुपये भाव त्याचे कमी झाले. आज नगर जिल्ह्याची परिस्थिती जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही जिल्हा बँकेत जाऊन पहा. एक 2-3 कारखाने जर सोडले तर सगळ्या कारखान्याची कंडिशन आज अशी. आपल्याला जवळजवळ त्याचं व्याज दरवर्षी 50 कोटी रुपये व्याज होतं. आपण सक्षम मध्ये होतो, परंतु परिस्थिती आणि निसर्गाने थोडीशी अडचण केली. यावेळेला आमचे शेती खात्याचे सगळ्यांचेच निर्णय असे झाले का बुवा, परिस्थिती अशी झाली का बुवा ऊस कमी म्हणून लेबर थोडंसं कमी प्रमाणात भरायला गेलं. अशा अडचणी अनेक आल्या आणि ऊस तर थोडंसं पाऊस झाल्यामुळे थोडा बरा झाला. तर पहिली अडचण तुम्ही ही समजून घ्या की आपण पेमेंट करणारे लोकांना छत्री आपले 6 पेमेंट राहिले. बरोबर आहे, आपण 15-12 काल पेमेंट बँकेमध्ये वर्ग केलेले. आपण आता 6 पेमेंट आपले काल केलं ना, माहिती आहे सगळे आमचे फोन होत राहते, मग ते आम्ही वर्ग केले आणि हे पेमेंट आपण महिना 1.5 महिन्यात आपली सर. आता आता सरकारमध्ये तुम्ही सरकारने नगर जिल्ह्यात तोंड पाहून पैसे दिले. आपण हे केलं वाचला ऐकून घ्यायचं नाही, मग तुम्हाला ऐकायचं का नाही? तुम्हाला तुमचं होतं, मी म्हणलो का नाही तुमचं होतं, माझ ऐकायचं तोच मुद्दा आहे ना, तोच मुद्दा आहे पेमेंटच्या संदर्भात, तोच मुद्दा आहे. तुम्हाला सांगत आहे 2,000 रुपये शेतकरी व्हायला गेले, केंद्र सरकारने भरोसे रिवायला देऊ राहिले. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे ना, आम्ही कोणी आम्ही काय आम्ही लोकांचा घे उत्पादक. तुम्ही म्हणता लोकांचा विश्वास आहे, लोक काय आले शेतकरी आज वाहिले आम्ही तुमच्यापर्यंत आलो ना. ठीक आहे बोलू द्या तुमच्यावर जिल्ह्यातल्या ज्ञानेश्वर असं, वृद्धेश्वर असं, अगस्ती असं, संजीवनी तोंड पाहून सरकारने पैसे दिले. बाकीच्या कारखान्याला काही पैसे दिले, श्रीवंत आहे त्याच्यात. आता राष्ट्रवादीत गेल्यामुळे ते पण त्याच्यात आहे. बाकीच्या कारखान्याला काही पैसे दिले नाही. आपल्याला काय द्यायला, सगळ्यापेक्षा आपली प्रोसेस चांगली होती. बरोबर आहे, सगळ्यापेक्षा आपलं प्रपोजल स्टँडर्ड होतं. आपल्याला नाही पैसे दिले, थोडे आपण अडचणीत आहोत. आपणच नाही, अशोक कारखाना अडचणी, प्रवरनगरची परिस्थिती पहा, आपण या अडचणी नाही ना, नाही तुम्ही जाऊन पहा. आता फोन करा, अशोकचे किती पेमेंट थांबले, प्रवराचे किती पेमेंट थांबले, किती पेमेंट थांबले, सुरुवातीला केले आता नाही. हा आता सगळे थांबलेले अडचणी. जिल्ह्यातले जवळजवळ आता ज्ञानेश्वरचे सुद्धा 3 पेमेंट थांबलेले. म्हणजे लक्षात घ्या, आपले 6 आहे ना, आम्ही म्हणतो ना 3 आमच्या आमदार क्लिअर करून देतील, 3 वाढ थांबा तयार आहे. आपल्या जवळच्या कारखान्यात समजून घ्या. आम्ही तुम्हाला म्हणतो अगोदर बोलून घ्या तुम्ही. नाही बोला ऐकतोय. आमचं बोला पण आम्हाला तुमच्या मधले जे पिढी आढळत का ते आम्ही बोलतो. तुमचं पूर्ण लेक्चर संपू जर आम्ही त्याची विसरू परत कसं करणार, किती दिवसात करणार एवढं तुम्हाला ते जाऊ द्या. आता काय झालं ते सरकारशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. तुमच्या खांद्यावर ठेवल्यानंतर तुम्ही ते कसं हँडल करायचं, सरकार कसं नाही द्या तुमचा प्रश्न राहिला. तुम्ही सरेंडर व्हा, आम्ही काय करता सरकार पैसे नाही ती पाहू आम्ही. पेमेंट तर द्यावाच लागणार आहे ना. पेमेंट आपण सरेंडर व्हा. आपण सोनं कितीचं घालणार, जेवण कितीचं घालणार, ब्रँड कोणत्या लावणार, मंडप कसं लावणार, कसं आपण काय
त्यावेळेस आपल्याला कळायला पाहिजे ना किंवा आपण म्हणायचं एवढं नाही, सगळं हे तर करायचं. आता काय, हे तर दोन मिनिटं टाकायचं. हो, कोण म्हणलं? एवढेच आहे. चहा वगैरे सांगितलं. नाश्ता करायचा का? नाश्ता नको, काहीच नको. शब्द बोलून टक्कर झाला. दुसरा काय प्रश्न आहे तुमचा? हे सांगितलं नाही, तुम्हाला. पेमेंट आम्ही किरकोळ महिन्यात तुमचे सगळे. एप्रिल म्हणजे 2 महिन्यात एप्रिल पर्यंत किती होणार? एप्रिल एंड पर्यंत होईल ना? हा, एप्रिल एंड पर्यंत म्हणते. नाही एप्रिल एंड पर्यंत नाही महिना दीड महिना मागे म्हणजे तुम्हाला एवढं माहिती हा, आहे का? मे पर्यंत सगळे होतील. नाही नाही खरं सांगितलं पाहिजे उगा तुम्ही परत म्हणायचे आमचं झालं, तुमचं झालं. तसं नको आपण तशी मला काय म्हणायचं हो, सरपंच. 5 मध्ये आहे का? चेअरमन, मला काय 5 मध्ये या म्हणायचं? महिन्यात ते आता हे आपण जे 3 काढून राहिले. ठरवलं, शेतकऱ्यावर जो 6 मध्ये 3 काढून राहिले या महिन्यात. 6 होते. शेतकऱ्यावर जो लोड येणार आहे, याचा आपण कारखाना काही मदत करणार नाही. नाही नाही आता मदत कोणताच कारखाना करू शकत नाही. आज नाही, पण प्रोसिजरच व्हायलाच नाही पाहिजे. नाही नाही प्रोसिजरच नाही आज ते याच्यामागे आपल्या लोकांनी रात्र, लाईट, पाणी, याच्यामागे सगळं करून तुम्हाला ऊस दिला त्यांचे पैसे उशिरा जाते ही चूक आपली ना नाही जसं मी हो, बँकेत पैसे कारखानाही सभा मला लगेच पनिशमेंट येते ना चेअरमन साहेब सगळ्यात मोठी कसं? आता गटातली एक शंका अशी आहे. शेतकरी त्याच्या बनेला नांडबंड फाटलेला असतो आणि तुम्ही जर ऊस टाइमला घालू नाही तर त्याचं लाखात नुकसान असतं. मग तुम्ही एका शेतकऱ्याचं लाख रुपये नुकसान घेणं म्हणजे ते त्याच्या पोराला कोणतीही वस्तू येत नाही पण ते लाख रुपये तोटा आपल्यामुळे होतो. आता आम्ही काय केलं आम्ही तनपुरे कारखान्याची चर्चा करून त्यांच्या काही गोळ्या आपली आणल्या त्यांचाही भाव आपल्यासारखाच आहे काही जास्त आहे असं नाही परंतु तो जर वेळेवर गेला तर त्यांनी ज्यादा राहतो 50 टन जायचं ते 70 टन झालं त्याच्यात त्यांचा खूप फायदा होतो. मग तो आपल्या कारखान्याचे किंवा स्थानिक कुठे लोकांनी काय केलं तर तिथे गेले हिंगोली कांगोलीमध्ये ते टोळ्या रामटून लावले कारखान्याचेच कर्मचारी लावले. आता याला ही काय तुम्ही धुडकावून लावू शकत नाही आणि नंतर स्वतः आपल्या नेत्यांनी त्याला फोन करून त्याला डोळ्या काढून घेतला. म्हणजे आपण कारखाना डेव्हलप करण्यासाठी शेतकऱ्याचे लाख रुपये नुकसान करणं ही निर्णय योग्य नाही. शेतकऱ्यासाठी कारखाना टाकलेला आहे आपण कारखान्यासाठी शेतकरी नाही. याच्यावर थोडा विचार केला पाहिजे का तुम्ही एका शेतकऱ्याच्या दारातून पोळी नेत आहे पण त्यात जर ऊस वाढायला असेल त्याची मुलगी लागलेला असेल किंवा त्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल तो खूप मोठा आहे. तुम्ही एक राजकीय विचार करता पण त्या शेतकऱ्याच्या मनात जाऊन विचार करा काय परिस्थिती होती. तुम्ही हा सोडून द्यायला पाहिजे. कारखाना तुम्ही एका माणसाच पोट भरते वर जाऊन सगळ्यात जास्त शिल्लक होऊन कारण किती हलक्या हातात कारखाना चालवतो तर त्या कोट्यावधी रुपये दरवर्षी शिल्लक राहतात ही काळाचा त्यावरची रेषी. आणि जर दरवर्षी कारखाना कोट्यात असतात आपल्या नेत्यांनी एवढं भांडून कुदळून किंवा कारखान्याची इलेक्शनच केलं नसतं त्याच्यात काहीतरी शिल्लक राहतं म्हणून ते एवढं चालू आहे. कारखाना हा जून 15 जून पर्यंत काही वेळात चाललेला आहे. आपण कामगार राहू शकतो तोडलेले आज तर आपला कारखाना 10 तारखेला बंद होतोय 10 तारखेला बंद होतोय. आता लोकांना जर लगेच तोडायची जर सवय नाही, लागली लगेच म्हणतच नाही. वाढून मला गेलं पहिल्यांदाच काय सांगितलं या न्यावाच्या तालुक्यात जवळजवळ 35 लाख टन ऊस आहे ना पूर्ण क्षेत्र ओलिताखाली म्हणजे बॅक वॉटर जर भरलं परत खंडाळदारा जर भरला मुळा जर भरला तर 35 ते 40 लाख टन ऊस आहे. नाही आहे ना आम्ही त्याच्याबद्दल नाही म्हणतच नाही. आम्ही काय म्हणतो तुम्ही सगळ्या बाजूला शेतकऱ्याचं तुम्ही हे 2-3 महिन्यात दोन नाही, आम्ही थांबू ना. पेमेंटला MD साहेबांनी सांगितलं त्याच्यावर आम्ही आम्हाला मान्य आहे आम्हाला काय अडचण नाही. असं काळात आम्ही करू शकणार तुम्ही आम्ही इथपर्यंत मान्य आहे. आता हे काय करू राहिले पेमेंट तरी या महिन्यात निम्म आणि पुढच्या महिन्यात निम्म नाही आपण करू ना पेमेंट तुम्हाला पेमेंट संदर्भात ते आमची ठीक आहे चेअरमन साहेबांनी सांगितलं शब्दाप्रमाणे जर पेमेंट झालं तर चांगलंच आहे. आम्ही त्याबद्दल काहीच म्हणत नाही. 1-2 महिन्यात पण सगळे पुढच्या payment- वर्षी ज्या अहो, करावंच लागणार आहे. कामगाराची कधी पर्यंत होतील तरी कामगाराची कामगाराचे सुद्धा तुम्हाला सांगतो जवळजवळ 50% पगार आपण ऐकून घ्या उचल दिली आम्हाला मान्य हा आहे. 50% ते म्हणतच नाही. काय होतं उचल कोणाला दिली काय दिली याचं स्पष्टीकरण नाही. सगळ्याला दिली. ऐका ना जो अडचणीत आहे त्याला दिली. सगळ्यात महत्वाचं काय आहे का तुम्ही ते उचल देऊन अर्धा पगार करून तर तुम्ही 12 महिने 13 महिने थकले का ते 6 महिन्यावर घ्या ना ते 4 महिन्यावर नाही ते 2 महिन्यावर नाही. महिने कमी करा उचल देऊ नका महिने कमी करा. बरोबर आहे चेअरमन साहेब त्यांनी काम करायचं त्यांनी हे करायचं त्यांना उचल का देतात तुमच्या शेजारच्या कारखान्याचे सुद्धा पगार थकले ते शेजारी एकच येत नाही कोणी. बघा, एक साडेचार महिने थकले का नाही आम्हाला काय आम्ही इथलेच आहे. तुमच्याकडे आम्हाला सगळं माहिती आहे. आयशोकडे थकले भावाला फोन करा भावाला ते थकले 13 महिने नाही थकले. आम्ही इथलेच आहे. आम्ही जायचं नाही. नाही ते काम करायचे 2 महिने क्लिअर होते. त्यांची उचल दिली म्हणजे आपण काय त्यांच्याकडे ठेवतो असं हा. आपण रेग्युलर यायला त्यांची काम पाहिजे करायची पेमेंट करण्यात येऊ मी पर्यंत खरं नाही, बरं का? त्यांचं रेग्युलर पण यायला पाहिजे. यांना काय बरं का आपण आपला वर्षच असं आहे की आपण जवळजवळ 30 साला शेतकऱ्याचं कामगाराचं सगळं नील करीत असतो काही झालं
काही झालं तरी 30 साल आपल्याला सगळे नील करावं लागेल. ते नाही म्हणत आपण, ते नाही. अहो, तुम्ही 30 साल नाही म्हणत, पण 30 सालपर्यंत सगळ्या कारखान्याला सगळं नील करावं लागेल. सगळं कामगार असू, शेतकरी असू, सगळं त्यांचं भरावं. काही झालं तरी नाही नाही, पण मागच्या महिन्यात जूनच बाकी आहे अजून 6 कसं केलं तुम्ही? 13 महिने लागलं म्हणजे मागच्या वर्षी 6 केलंच नाही तुम्ही क्लिअर. काय 12 महिने संपून 13 महिने लागत आलं ना आता पेमेंट क्लिअर करावं लागेल. कोणत्या कारखान्याला आपल्याच नाही, महाराष्ट्रात 30 साल सगळं बाकी क्लिअर करावं लागेल. आपला आर्थिक वर्ष शेतकऱ्याचा 30 आहे. पुढच्या वर्षी गटामध्ये लक्ष द्यावं. गटात खूप हाल होते. बाहेरचे कारखाने बाहेर येतात, तुम्ही इथं कारखाने येऊन देत नाही, आता अनुभव नाही तर आला. मग इथं तरी तुम्ही स्वतः कारखाने आणून टाका. आता अनुभव आला. हा. आमची विनंती आहे, पुढे घुस देऊ नका, पुढे नका. त्याचे लोक आपणास हाकून देण्याचं कारण काय? काय हाल आहे त्याची परिस्थिती पहा. नाही, नाही, नाही. राहुरीची किती हाल आहे ते अहो, राहुरीच्या कारखान्यात लोक का शेतकऱ्यांनी हाकून द्यायचं बसले तुम्ही ते होते. कारखाने टोळी विचार त्यांना. बंगले पहा ना, आपल्या गावात पांढरं होऊन घ्यायची. येऊन घुस घेऊन जा. नाही, आपल्या 2 वर्षापूर्वी सरपंच तुमच्या सुद्धा बाळाकडे असतील, तुमच्या सुद्धा बाळाकडे बरं होते. का? काय आज यावर्षी सोय केली आपण. बरं का चेअरमन साहेब, काय झालं तर तिकडे ते कारखान्याची परिस्थिती तिने पांढरा ऊस घेतला, शेतकऱ्यांनी मोठे बंगले बांधले आणि त्याच्यानंतर कारखान्याची परिस्थिती. झाला काय काय? आपण ती पांढरा ऊस गेला हो, तिथं तुम्हाला शेतकऱ्यांनी सगळ्यांनी बंगले बांधले. आपली जवळ तुम्ही जागा कारखान्यासाठी वाचवा. डबल काढलं होतं. तुम्ही 5 महिने झाला का लोक लागतात तशी भरून काढा. सरपंच यांनीच राहुरीला मागच्या वेळेस ऊस दिलेलं आहे ना आपल्या कारखान्यात रोज. अनेक कारखाने आपण सगळेच कारखाने डॉक्टर आपण याला दिला. बरं, तुम्हाला एक सांगतो, याला पण दिला तो. या कारखान्याचा ऊस पार निफाडपर्यंत गेला, हा, दिलं ना आपण. श्रीगोंद्यापर्यंत गेला. त्याचे पैसे आपल्याला अजून मिळाले नाही. तर यावर शेतकऱ्याचं पेमेंट केलं, त्याचे पैसे नाही मिळाले. किती केसेस चालू आहे सांगा ना. सांगा हो, पण कारखान्याला बाबा नाव 5 कोटीचं सांगा, सांगा ना सगळं. त्यांनीच पैसे दिले नाही ना, 5 कोटी रुपये तुम्हाला सांगतो. कारखान्याला पण 91 ऊस दिला त्याचे 4 कोटी रुपये. अजून मी तुम्ही काय थोरातचं बी सांगत नाही, आपण बरं पडलेलं नाही सांगू. त्यांचं बरोबर आहे. येईल का दुसरं यांच्या मार्ग दुसऱ्या कारखान्यात लोकांना येऊन द्यायचं तोडायला. तुम्ही काय म्हणता? हा, तुम्ही काय येतं एवढं? याला काही नाही. तुम्हाला ऊस बाहेर वाटायचं. ते शब्द आहे. ते शब्द आहे. आपण बाहेरच्या कारखान्याला ऊस दिला, त्याच्याकडून पेमेंट नाही आलं तरी आपण सभासद पेमेंट केलं. केलंच ना. ऊस कमी पडला, बाहेरून आणला. सरपंचाचं म्हणणं असं आहे की बाहेर ऊस कारखाने येऊ द्या ना, आडे नका येऊ. तुम्हाला काय बुद्धाची गरज आहे? आज आपलं समजा माझं 10 मिनिट मुंबईला कारखाना बाहेर लागला. काय गरज नव्हती ना. सरपंच माझं एक म्हणणं आहे, आपल्याला जेवढा ऊस लागतो तेवढा ठेवायचा आणि शेतकऱ्याला म्हणून तुम्हाला तिकडे द्यायचं. स्वातंत्र्य द्या शेतकऱ्याला, स्वातंत्र्य द्या. आपल्या कारखान्यासाठी शेतकरी, शेतकऱ्यासाठी कारखाना आहे. मी म्हणतो दोन्ही पण ज्ञानेश्वर वाटी एकच नाही म्हणतो. मुलांनी सांगावं का आपल्याला एवढं वाईट करायचं. काय तुम्ही तुम्ही आले तुम्हाला चुकून नाही म्हणलं. शेतकरी घाबरून गेले, आपल्यासारखे नाही आहेत. मला लिहून दिलं त्यांनी आम्हाला ऊस द्यायचा नाही. मी बाहेर कारखान्याला नाही दिला. दिलं का? हा, मग ते लिहून दिलं. आम्ही पत्र घेतले. आम्हाला ऊस लागत नाही म्हणतो. तुम्ही आणि विरोध करा म्हणून. मला 30,000 टन गळीत करून आपण मला लिहून दिलं. मला काय अडचण नाही. तुम्हाला आणि ते 15, 24, 15. त्यांच्या मागच्या वर्षी. हा. त्याच्या आधी या मागच्या वर्षी 10 लाख काहीतरी केलं, बरोबर आहे. 9 लाख. 15 लाख गळीत झालेले आहे आपले. 13 लाख. 13 लाख आहे. 15 लाख सरासरी ऊस लागतो. चेअरमन साहेब, एवढी साहेब, तुम्हाला विनंती, पुढच्या वेळेला टोळ्या आणू नका. आपल्या इथं टोळ्या आणू नका. टोळ्या आल्या जर कर्मचारी आले तिथं वाद होते आणि कारखान्याचे कर्मचारी फटकून पाडतात. काय शेतकऱ्याला लाखो रुपये नुकसान होते. म्हणजे आपल्याला नाही ना, पण ते आडे शेतकरी आल्यानंतर मला शेतकरी एक सांगा, शेटे पाटील मला एक सांगा, चांगलं. पाण्यावर टोळ्या आणल्या. एमडीले फोन ते एमडीले गेला. मी तर म्हणलं फोन नव्हतं. आपण तेच करतो एवढी साहेब, एकदा पाणी सांगा आम्हाला. त्या टायमाला कुठं आले पिठला आलं. हे सगळं घेतलं. नाही, तुम्ही नाही, नाही. सांगितलं अहो, तुमचं ठीक आहे. अजून पाहिजे होती बरं का. नाही ना. काट्याची त्यांची काटा करून आणायची शेतकऱ्यांची पाईप घ्यायची. बारा टोळ्या आल्या. आता चहा सांगा, पाणी सांगा. लवकर घेऊन ये रे भाऊ. दीड महिन्यात कम्प्लीट करा. 5 तारखेला 5-7 तारखेला आपला कारखाना बंद होईल. 4-8 दिवस उत्पादकाचं पूर्ण आधी उत्पादक कारण 4-8 दिवसांनी कर्मचारी. हा, आधी उत्पादकांना दोन लाख असेल ते 1 लाख देत जाऊ. मुळं बाजार खायला काय अडचण नाही. ते काय नाही करायचं, विकलं तिकडे
शेत किराणा देते ते जाऊ दे मुळ कर्मचारी कशाचं किराणा? आम्हाला मुळ बाजारला सभासदांना पण ऍड्रेस दे ना नाही नाही तुमच्या थोड्याचं नाम काय नाही हो सर कस काय आले कस काय बरोबर आहे की नाही? का मग? इथं भाव जादा आहे. काय झालं? एवढे लोक पैसे खाऊन द्यावा. दीड महिन्यात पेमेंट करतो सगळं सगळं दीड महिना. ती बाईट घ्यायची राहिली हो बाईट घ्यायची राहिली त्यांची हो करायचं दीड महिन्यात आता एक दोनच शांत आता फक्त एक बाईट द्या का ज्या शेतकऱ्याला शंका असेल तिने काट्यावर वजन उठून आणा आणि पेमेंट आम्ही दीड महिन्यात माहिती देऊन टाका. होते ना ऑर्डर चालू साहेब होते यांचे तुम्हाला एक समज तुमचा अधिकार आहे तुम्हाला काटा काय करायचं. पण आजची कंडिशन अशी आहे काट्याच्या संदर्भात काटे झाले बरोबर आहे सर आज कंडिशन अशी शेतकऱ्याचा ऊस त्याच्या लेबर आलं बरं का ट्रॅक्टरवाले आले मशीनवाले आले त्याच्यात शेतकरी आले सगळे झाले त्याच्यात आज कोणाच्या ट्रॅक्टरचं वजन केलेलं नाही मला सांगा बरं मला असं माणूस दाखवून द्या का एक ट्रॅक्टरचं वजन केलेलं नाही बाहेर मला असं माणूस दाखवून द्या तुम्ही फक्त बाईट द्या ऐकू घ्या तुम्ही दोन वाटत आहे माझा ट्रॅक्टर आहे मी कापूस न्या वजन करून आणलं अहो एमटीचा काटा तुमचा क्लिअर आहे भरतीचा काटा भरती आहे. काय बोलायचं आम्ही साप येडे तुम्ही फक्त सांगायचं काटा पुढे करून आणा. कपडा काटा क्लिअर आणि भरतीला दोन काटे सेपरेट आहेत. होतं ना. काही होतं इथं. नाही, तुम्हाला काय अडचण नाही वजन करून आणा म्हणाला. तुमची बाजू खरी तुम्ही घाबरता का राव? काटा तुमच्या clear आहे. छाती बोलता का? सांगा ना शेतकऱ्याला वजन करून आणा. वजन केलं इथून पुढे सांगा आणू शकतो राज्यातली काटा आहे हा कुणीकडे काटा करून आणा त्यांचं म्हणणं आहे. काट्यावर आहे ना कमिटी आहे काय झालं? तुमच्याकडे वजन करून ट्रॅक्टर पाठवले. आमच्या नानाची श्रेष्ठी म्हणून सांगते चेअरमन नाही नाही बाईट असं द्या जी काही शंका आहे शेतकऱ्यांची शेतकरी शेतकरी समाजात आहेत ना त्याची जी शंका आहे काट्या संदर्भात काय कुठल्या संदर्भात तर ते त्यांच्या पद्धतीचं म्हणणं जे आहे ना ते तसं बाईट द्या. याच्यात काय होतं आमचे करारदार ट्रॅक्टरवाले कुठल्याही प्रकारचा विरोध करणार नाही मोजायला मग त्याला देखील कोणी विरोध करा चेअरमन साहेब तुम्ही म्हणाल राव मोठ्यापणापर्यंत 4 वर्षापूर्वी मी काट्यावर ऐका ना तुम्हाला मी चोर नाही हे म्हणायला काय तुम्हाला लाज असावी? काय अडचण आहे? मी चोर नाही हे म्हणायला छाती डोक्याने म्हणा. आमच्या इमानदार आहे, मला छाती डोक्याने म्हणा. कारखान्याचा करारदार ट्रॅक्टर आहे यांनी मोजून आणले आमचा त्यांचा विरोध नाही मोजू दे ना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कमिटी नेमली अहो, नाही हो, इथं judgment आहे. प्रत्येक महाराष्ट्राच्या कारखान्याला तिने हे करून गेलेले सगळं काटे टेस्ट करून गेलेले अहो मला काय म्हणायचं तुम्ही उद्या करत जाऊया आपण तुम्ही चार दिवस सांगा तुमचं अहो, नाही नाही ती system नाही होती. काय करणार? तुम्हाला काय अडचण सरपंच. कापूस जर माग पुढे त्याला का नाही सरपंच. बिगर बंदच कापूस सरपंच एक ट्रॅक्टर तुम्ही ठरवून आणलं का ते 2 मिनिटात सेटिंग करून मोती करून ठेवली करून दे ना करू दे ना समज आपल्याला समजली का तुम्ही दोघं जण आहेत ना हा. डॉक्टर यांना दोघांना मदत करा सरपंचाला छेड मदत नसतो आम्हाला आणि पलीकडे ना दादा पडले जागा देऊन गेली इथं आपण काढा. खाऊ खायला इथं नाही. काढा. आणि हे करा, इथं जा ना. बरोबर आहे का नाही? दोघं काढायचं आहे. कोणती
कमिटी ठेवा आणि काय करायचं ते ठरवा. ही शंका जी आहे ना, या लोकांची खूप शंका आहे. तुम्ही आता माझं म्हणणं नाही. यांचं म्हणणं तुमचं म्हणणं काटा तुमच्यात क्लिअर आहे. हे म्हणजे काय बाहेरचा काटा क्लिअर नाही, क्लिअर आहे. याच्यात जर तफावत आली तर काय करायचं? याच्यात तफावत आली तर काय करायचं? फक्त लोकांना गैरसमज इथे दूर करा. नाही 100 किलो जाऊ दे ना. आम्ही ट्रॅक्टर 500 किलो तुम्हाला हे ओपन राहील नाही सर. आता काय अडचण आहे महिनाभर काय आता बोलले पुढच्या वर्षी द्यायचे. आता चालू दे ना काय अडचण आहे? महिनाभर होते ना शेतकऱ्याला डेअरी करू द्या ना. नाही आता याच्यात काय होईल? त्याचे पैसे आम्ही जे काटे जरा प्रॉब्लेमॅटिक असेल तर दुसऱ्या कारणाशी गरज नाही. 300 होऊ दे ना. 200 500 किलोला आम्ही तयारी. 200 किलो होतं. 100 किलो. आजची गाडी उद्या खाली असं कसं म्हणतात? भटे म्हणा भटे नाही, होतं, होतं. ऊस अहो, आता उद्या खाली 500 किलो धरला आपण. 250 किलो झाली आमची 250. हवा लागत. कमिटीचे काही सामान तुम्ही फक्त आम्हाला सांगा. ज्याला विश्वास नाही त्यांनी चेक करून आणा. तेवढी ट्रॅक्टरवाले विरोध करणार नाही काटर झाला हा. कोणत्याही ट्रॅक्टरवाल्यांनी विरोध करू नये. ज्या शेतकऱ्याचं वजन करायचं ते करा. आम्ही रास्त मागणी मागतो. आम्ही वेगळं काहीच नाही मागणार. केला नाही ना. बाईट द्या ना. म्हणा ना, नाही केलं तर म्हणा ना. ते सांगा ना मग. ते सांगा आपल्या विरोध हा. कोणाला विरोधच सांगायचं मग शांत राहतो. सांगा. आमचं सोनं आहे, सोनाची शक्ती. काटा क्लिअर आहे ना. नाही सांगितलं उत्तर दिलं ना सगळ्यांनी. हा, बोला, बोला. अहो न्यूज वाल आलेल्या मीडिया कमिटी काय काय म्हणतो ते तुम्हाला तुम्ही 2 मिनिटं घ्या. मी सगळ्यांना उत्तर दिलं. त्यांना आज बोलायला शिका. बरं का कुवर साहेब एकच बोला. आमच्याकडे काटा क्लिअर असेल. ज्या शेतकऱ्याला शंका आहे तिने बाहेरून काटा करून आणा. कोणताही शेतकरी ट्रॅक्टर अडवणार नाही. संपलं. मला एक 2 मिनिटं. मला एक शंका अशी करतो. ज्या शेतकऱ्याला वाटेल माझ्या यांच्या काट्यात प्रॉब्लेम आहे, इथं काटा घ्यायचं, वजन घ्यायचं आणि त्यांनी लगेच जायचं आणि करून यायचं. इथून मागं जायचं. मग मागं जायचं की नाही, तरी पैसे द्यायचे. बरोबर आहे ना? आपल्या काट्यात तर बरोबर आहे ना? तिकडून येऊन काय ते बरोबर आहे. नाही, असं नाही. जाऊ शकतो. ज्याला डाऊट आल्यानंतर मला नाही जायचं. अहो आमचा माल ह्या वजन करून दिले तुम्ही काय अडचण? अहो, परवानगी द्या. काय घाबरत राहिलं तर आमचा काटा मारतो राहू. होय, तुवर साहेब. हो, तुवर साहेब. एवढं काटा मारतो राहू. कारखाना असं वाटायला. कष्ट झालंय. तुम्हाला अडचण काय? नाही नाही शंका येईल नाही बरं का आम्हाला. मला नव्हतं. तुम्हाला शेतकऱ्याला कळत नाही. शेतकरी खोटं मला बोलतो. एक सांगतो. हा. आता महाराष्ट्र शासनाने कमिटी नेमली. कमिटी नको आम्हाला. तुम्ही ऐकून घ्या ना. हा. हो. एकच करायचं म्हणजे ऐका ना. महाराष्ट्र शासनाची या निर्णय तुम्ही एकाच ठिकाणी तुम्हाला उत्तर देतो. का सरकारने कायदा केलेला आहे. कारखान्याच्या बांधावरून ऊस घेऊन जा. आता चेअरमन साहेब काय म्हणे की काही अपवादच नाही. काही अधिकृत तुमचे करार आहेत का ज्या ठिकाणी शासनाचे निर्णय सुद्धा किंवा कायदा सुद्धा भिंत पडतो. मग तुम्ही तशाच प्रकारे काट्याचाही परिस्थिती आहे. एका मिनिटात काट्याची सिटिंग चेंज होते. तुमच्याकडे तज्ञांना काही कमी नाही. मला एक सांगा. चर्मन आम्ही तुमच्या मदत कमिटी नेमली. मग तुम्ही म्हणताना शेतकऱ्यांनी सभासद कारखाना तेवढा आधी करणे का हो? तुम्ही म्हणू काय शकत नाही राव. आम्ही चोर नाही म्हणायला काय आमचा गैरसमज आहे ना तो खरा आहे. तुम्ही एक काम करा. ते कमिटी तुम्हाला इथं मोजून द्या, परवानगी द्या, काय अडचण नाही. तक्रार करा ना. अहो, तक्रार आहे माझी तक्रार आहे आता. आमच्याकडनं करू. आमच्या विरुद्ध करा. आमच्या विरुद्ध करा शासनाकडे. शासनाकडे करा. शासनाचं मागणी करा नाही. शासन मागणी का 24 तास राखीव राहील एकला. असं 2 मिनिटात माणूस कोण नाही येत. तिथं सगळे इकडे त्यांच्या पुढं. तुमच्या काटाकडे तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही लोक
काय घालून राहिले? शेतकऱ्याला फसवतो म्हणजे पारदर्शी आहे पुढे शाखा. आमचा काटा पारदर्शी आहे. बोल ना. आमचा काटा पारदर्शी. आमच्या कारखान्याचा कारभार पारदर्शी आहे. यांची जी शंका आहे ना, यांची शंका येणे आमच्या कारखान्याची विरोध तक्रार करायची शंका नाही, 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 फसवते 100% फसवते ती 2 मिनिटं कमिटी येईल. म्हणजे या कारखान्यात कोण्या कोण्या- यांचं वजन ट्रॅक्टर पुढं तोडायचं ते तुडील. या काट्यावर आली कमिटी काटा येईल. असं. जो निर्णय व्हायचा असेल तो होईल. कमी असू नाही तर जास्त असू. ते संपलं. आम्ही कारखाना प्रशासनाला एकच सांगू राहिलो, तुमचा काटा फॉल्टी नाही तर शेतकऱ्यांना बाहेरून वजन करून आणणे देण्यास परवानगी देण्यात यावी. याच्यासाठी हे परवानगी देत नाहीये. म्हणजे याचा अर्थ मुळा कारखान्याचा काटा असं आम्हाला वाटायला लागले. आम्ही फक्त यांना एकच सांगतोय तर तुम्ही असं बोला, कोणताही शेतकरी येताना ऊस वजन काटा करून आणू शकतो, आमचा काटा क्लिअर आहे एवढं बोलायला सांगायला हे बोलत नाहीये. याचा अर्थ या कारखान्याच्या काट्यामध्ये 100% गडबड आहे. हे आम्ही 1 तासापासून यांना सांगतोय, पण चेअरमन आणि एमडी साहेब येऊ शब्द बोलायला घाबरतात. याचा अर्थ यांचे नेते यांना बोलून देत नाही. तुमचा आरोप आम्हाला आणि मान्य नाही. ऐका ना, तुम्ही छातीत ठोकपणे सांगा. छातीत ठोकपणे सांगा. चेअरमन बाईट देईन हजारो काटे झाले. तुम्हाला मी याच्यात उत्तर काय दिलं? मी ट्रॅक्टर माझ्याकडे ट्रॅक्टर मी गहू भरला ट्रॅक्टर कार येतो. आज जवळजवळ आमच्या कारखान्याला 400-500 ट्रॅक्टर. किती ट्रॅक्टर आहे? चेअरमन आम्हाला याचं काही नाही, तुम्ही फक्त 500 सांगा. वाहन. 2 मिनिटं. 500 वाहनापैकी एका माणसाने तरी तक्रार केली का बॉक्स तुमचा काटा फॉल्ट आहे माझी तक्रार केली का? माझ्याकडे तक्रार तुम्हाला नाही विचारू शकत राव लोक शेतकरी. तुम्हाला घाबरतात लोक, तुम्ही ऊस तोडीत नाही त्यांचा. माणसं जर घाबरत असतील तर एक ट्रॅक्टर तरी आमच्या कारखान्यात त्यांचा पैशाचा प्रश्न आहे. त्यांच्या देशाचा पैसा नाही ना. घाबरतात ना राव. शेतकरी घाबरतात. तुमच्या आगावडी कोण खेळले फरक टाकला होता कोण टाकला दोन टाकला फरक कोणाचा? व्हॉट्सअपला मी फिरत होती तुमच्या काट्यांचे अहो आम्ही काटे करून आणले, तुमच्याकडे फॉल्टी येऊ राहिलाय. हे मी काटा लई केला ट्रॅक्टर नाही, गेले, आम्हाला पण माहित शेतकरी- नाही. मग तुम्हाला तुम्ही म्हणता ना, तुमची व्हॉट्सअपला हे मी फिरली. काटा हो, केला साहेब. नाही, आम्हाला माहित नाही. हो, तू तू आहे. आहे किती? अगं, हे मी लोकं टाकलं का? कसं हो, टाकलं? हो, गंभीर टाकलं. तुमचा काटा दोन टाकण्याचा वेळ आला. माझ्याकडे कित्येक शेतकरी आहेत, कित्येक ट्रॅक्टरवाले आहेत. मी स्वतः नेवाशीत काटे केले, तुमच्याकडे पाठवले, तिथं फॉल्ट आलेत. पण ते शेतकरी पण घाबरतात आणि ट्रॅक्टरवाले पण घाबरतात. म्हणून तुम्ही ते छाती मी- ठोकून सांगा आमचा काटा क्लिअर आहे. पण ज्या शेतकऱ्याला शंका आहे, आमचा काटा क्लिअर आहे. तुम्ही कारखान्याच्या विरुद्ध तक्रार तक्रार करा. कमिटी ही कमिटी तिथे मॅनेज करतो तुम्ही. तुम्ही असं सांगा ना शेतकऱ्याला काटा करून या. घाबरता काय? या तुमचा काटा क्लिअर आहे ना म्हणजे काय इथं काटा मारता तुम्ही. शंका आली. घाबरू राहील राव काटा करायचं म्हणजे. शंका आली. शेतकऱ्यांनी पण याच्यात विचार करावा. नानाचा 2000चा मुद्दा आपला. अहो, नानाचं नाही, नानाचं अख्खा 2000ला 1000 जरी मारला तरी नाना एक शब्द बोलू नाही शकत. ज्यांच्या विरोधात बोलू शकत नाही, आम्हीच बोलतोय. ज्यांचे बोलू शकत नाही ते. बरं, चेअरमन, अहो, ज्याचा- आज संशय वाढला तुमचा नाही नाही, आज संशय वाढला म्हणजे मुळा कारखाना काटा मारतो हे आज प्रूफ झाले. सरपंचाचा संशय काढून टाकीन. बरोबर आहे. तुम्हाला- आणि जवळ आहे. नाही, आम्ही शिवभाऊ आहे. मी यांना मागच्या वर्षी श्रीराम चाललंय आपण म्हणतो आपल्याला तुमच्या हाताने उद्घाटन करायचं काटा कशाची गाड्या हा. चेअरमन साहेब, हो चेअरमन साहेब, नाना तुमच्या शेजारची शिकडं बसलेलं आहे, पण नानाचं मन आमच्या जवळ बसलेलं आहे. कधी भाव वाढते, कधी हो काटा मारायचा बंद होईल, कधी माझ्या पुस्तकाचे पैसे वाढते. फक्त नाना शरीराने तुमच्याकडे, मनाने आमच्याकडून आहे. नानाला खूप आनंद झाला आम्ही सगळे आल्यामुळे. बाकीचं पेमेंटचं तर झालं, पण आता काट्याचं माल एमडी साहेब बाईट देते चहा घ्या एमडी साहेब डॉक्टर एमडी साहेब चहा नको. जी अडचणीत असते ना त्यांना साहेब बाईट घे परत घ्या हा, नवीन व्हिडिओ कर
काटा काय सरपंचाला दिला 1 लाख रुपये त्यांचा कोण जोडीदार होता सर विचार 1,90 होते ते. ऊसाचं पेमेंट दिलं म्हणा. ऊसाचं पेमेंट 1 लाख दिलं. त्यांच्या जोडीदारांनी दिले. अडचणीला प्रत्येकाचं नाही, उचल मी द्यावंच लागेल. प्रत्येकाचं आता ही जी मीटिंग झाली ना ही मीटिंग संदर्भात तुमचं पाहिजे. काय balance काय झालं ते सांगा. उचल द्यायचं ठरवलं. थकलेले पेमेंट वगैरे. आणि उसाला भाव वाढवून द्यायचा. शेट्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं शिष्टमंडळ कारखान्यावर आलं. आमची सर्वांची साधक वादक चर्चा झाली आणि आम्ही त्यांनी जे प्रश्न मांडले त्याचं उत्तरही आम्ही दिलं आणि साधक वादक चर्चा होऊन सगळ्याचं समाधान झालेलं आहे. आता चहा घेऊन सगळ्यांनी व्यवस्थित त्याचा निर्णय घ्यायचा. आम्हाला थोडंसं काम आहे, थोडंसं जायचं मला त्यांचा प्रश्न आहे पेमेंटचा तर त्या प्रत्येकाने मागे लागलं. सरासरी किती तुम्हाला सांगितलं ना, 30,000 आम्हाला सगळं करावं लागेल. 30,000 सगळे पेमेंट करणार आहे. कामगाराचे करणार आणि शेतकऱ्याचे एवढे दिवस लागणार नाही पण हे प्रोसिजर आहे. पुढील महिन्यात. 30,000 आम्हाला सगळं पेमेंट करावं लागेल. आम्हालाच नाही तर महाराष्ट्रातले अनेक कारखाने त्याच्यात. प्रश्न असा अजूनही अनुत्तरित आहे त्यात उत्तर अजूनही बदलत नाही. काट्या संदर्भात पैसे सांगतात काट्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर कमिटी नेमलेली, त्याच्यावर अनेक गदारोळ झालेली. ज्या सभासदाला शंका असेल त्यांनी डायरेक्ट अर्ज करायचा आणि अर्ज केल्यानंतर ती कमिटी येईल. त्याचा काटा ट्रॅक्टर जिथं तोड असेल तिथं जाईल, तो काटा घेऊन येईल आणि तो काटा करील आणि डायरेक्ट मुळा कारखान्यावर आणील आणि त्यांना जो निष्कर्ष वाटेल ते करून टाकतील. या समितीवर या शेतकऱ्याचा विश्वास नाही त्याबद्दल नाही आता शासनाच्या समितीवर विश्वास नाही तर मॅनेज होण्याची शक्यता असते असं याचा आरोप आहे. नाही मॅनेज कसं काय होते तोडणी वाहतूक गरीब लोक आहेत त्यांचे पैसे खायला कारखानदार एवढे येडे नाही. जे कष्ट करतात आयुष्यभर त्यांचा त्याच्यात तोटा आहे जर काही असं झालं तर. आणि ट्रॅक्टरवाले जवळजवळ ट्रॅक्टरवाले काय म्हणणार आहे म्हणजे अशी सर्कल येते त्याच्यामुळं महाराष्ट्रातला इथून कोणताही काटा ज्याला शंका येईल तिने मोजून शंका आणा. नाही. म्हणजे तुम्हाला असं माहिती तुम्हाला काय करायचं काट्या संदर्भात कोणी- चांगली अजिबात शंकाच नाही. ते शेतकऱ्यांनी जर मोजून आणला तर नाही मोजून ते आम्हाला काय माहिती ते मोजून आणलं कुठून मोजून आणणार आहे आपण आणू शकता असं म्हणा. आम्हाला स्लिप सुद्धा घेऊन शकतात दुसऱ्या कारखान्याची. आम्ही काय त्याला मान्य करणार नाही, आहे नाही, मान्यता काय करू पण मोजायला. आम्हाला रितसर पाहिजे, कमिटी गेली पाहिजे, कमिटीने सोने काटा मोजला पाहिजे आणि तीच कमिटी शासकीय कमिटी धमळाकार करून घेऊन आली पाहिजे. नाही 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 बरोबर आहे शंका का नाही? शंका म्हणून आम्हाला शंका सभासद पुढे मोजतो आम्हाला काय शंका आहे. ते केस नाही ना करणार तुमच्यावर. फक्त मला समाधानासाठी तो मोजून आले शेतकरी. मला काय म्हणायचं तुम्ही कुठं मोजला कोणत्या ट्रॅक्टरचा मोजला आम्हाला काय शंका आम्हाला काय करायचं तुम्ही साहेब तुम्हाला हे माहिती आहे का तुम्ही काय बोलून राहिले म्हणजे तुम्ही पण हुशार आहे. नाही, नाही, विचार. म्हणून बोलून राहिले. तुम्ही अक्षरा बोलत राहिले. मग ते प्रत्येक जण तसंच बोलतो. तुमचं प्रेशर आहे काय नाही. एवढीच आहे आभार मानून टाका आणि हे करून टाका. येतो आम्ही आमचे प्रश्न मांडले, पेमेंट दिलं त्याबद्दल आम्ही आमचा उपोषणाचा निर्णय पाठीमागे ठेवतो. काय नाही.